वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी राज्याच्या राजकारणातून। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात वडूज पोलीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झालेत। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचं मोबाईलवर संभाषण झाल्याचं उघड झालं होतं आणि काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचे समन्स बजावले होते। संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली। तर मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। तर वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावले आहेत। तर रामराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोलीस पोहोचले। जयकुमार गोरेंच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणी रामराजेंची ही चौकशी होते आहे। मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी रामराजे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्याचा समन्स देखील बजावला होता। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजेंचं मोबाईलवर संभाषण झाल्याचं उघड झालं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ठाण्यात हजर होण्याचा समन्स देखील बजावलं होतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल तपास आहेत। राहुल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात आता रामराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी होते आहे, काय अधिक माहिती आहे? यामध्ये जो काही एक जी महिला आहे, ज्या महिलेनं तर काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात आता वडूज पोलीस हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले। या दरम्यान जयकुमार गोरेंनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू। मुळातच तो सगळा प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। माध्यमाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। यामध्ये एवढं मोठं षडयंत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं एखाद्याचा राजकीय किती द्वेष करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। म्हणजे ज्यांनी आजपर्यंत अनेक पॉलिटिकल नेत्यांना संपवण्याचं काम केलं, अनेक नवीन नेतृत्व संपवण्याचं काम केलं आणि माझ्याही पाठी गेल्या 17 वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळस गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाची माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर। त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता। आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तेव्हा आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे।